तर रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जगबुडी नदीनं इशारा पातळी सुद्धा ओलांडलेली आहे। खेडच्या मटण मार्केट परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। आताची महत्त्वाची बातमी, जगबुडी नदीनं इशारा पातळी धोका पातळी ओलांडलेली आहे। या पावसामुळे जगबुडी नारंगी नद्यांना पूर आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीमध्ये आणि संपूर्ण कोकणामध्येच पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे जोरदार पाऊस होतोय। खेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे जगबुडी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाणी पातळी वाढलेली आहे आणि सध्या या नदीनं इशारा पातळी सुद्धा ओलांडली आहे। खेडमधली ही दृश्य आपण पाहतोय। जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे नदीचं पात्र विस्तारलेलं आहे आणि या नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। खेडच्या मटण मार्केट परिसरामध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। नारंगी आणि जगबुडी नद्यांना पूर आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणव पुळेकर। प्रणव, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खेडमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे जगबुडीनं जी आहे ती इशारा पातळी ओलांडलेली पाहायला मिळते। खेडच्या मटण मार्केट परिसरामध्ये देखील सध्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि खेड नगर परिषद आणि तालुका आपत्ती विभाग जे आहे ते नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। खेडमध्ये अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम सध्या जगबुडी नदीला जे आहे आणि नारंगी नदीला सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनानं या नदीकाठच्या गावांना जे आहे ते सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। अगदी धन्यवाद प्रणव दिलेल्या माहितीसाठी।